आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मध्ये विजयसिंह उर्फ रिंकू देसाई यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार विविध निघालेल्या फेऱ्यामध्ये काढण्यात आला. प्रचार फेरीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 8-10 दिवसापासून रिंकू देसाई यांच्या प्रचाराला या भागात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी गेल्या अनेक वर्षात केलेली समाजसेवा, प्रत्येकांच्या मदतीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव, यामुळे चांगला कार्यकर्ता महापालिकेत निवडून यावा यासाठीच प्रचंड प्रतिसाद या भागातील मतदार बंधूंच्याकडून मिळत आहे. रविवारी त्यांनी मोठी प्रचार फेरी काढली. युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या उपस्थितीत झालेल्या या फेरीला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आजवर मला जे आपण प्रेरणा दिली, प्रेम दिलं, तुमच्या प्रेमाच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आपण मैदानात उतरलो असून याच प्रेमावर आपण विजयी होऊ असा विश्वास रिंकू देसाई यांनी व्यक्त केलेला आहे. विरोधकांच्या कोणत्याही लोभाला बळी न पडता 24 तास उपलब्ध असणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महापालिकेत पाठवा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. एकूणच प्रभाग क्रमांक 9 मध्ये माधवी पाटील, शारंगधर देशमुख, संगीता सावंत यांच्यासह रिंकू देसाई यांना प्रचंड प्रतिसाद या भागात मिळत आहे. रिंकू देसाई यांनी गेल्या काही वर्षात अतिशय चांगलं काम करून दाखवलेलं आहे. त्यामुळे याच कामाच्या जोरावर त्यांना आता प्रतिसाद मिळत आहे. शिवसेनेचे शारंगधर देशमुख यांनाही या भागात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे एकूणच महायुती या भागात सध्या प्रचारात फास्ट असल्याचे दिसत आहे. बोंद्रेनगर, लक्ष्मीनारायण कॉलनी, गजानन कॉलनी, अयोध्या कॉलनी, शाहू चौक, गोसावी गल्ली, 6वा बस स्टॉप यासह विविध ठिकाणी रिंकू देसाई यांनी मोठी रॅली काढली. या रॅलीला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. एकूणच वातावरण या भागातलं भगवमय झालेलं आहे. एका चांगल्या कार्यकर्त्याला महापालिकेत निवडून देण्याचा निर्धारच भागातील लोकांनी केलेला आहे. त्यामुळेच रिंकू देसाई यांच्या प्रचाराला सध्या प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्याचं मत आता या भागातल्या नागरिकांमधून व्यक्त होत आहे.